Hello students and welcome to this online lecture. I am Miss Ankita जाधव. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 4th युनिट स्टार्ट केलं होतं. कोणतं युनिट होतं तर इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट, विमा करार. तो कंटेंट आपला शिकवून झालेला आहे. ओके. नेक्स्ट होता प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याची तत्वे. मग किती आहेत विम्याची तत्वे तर विम्याची 2 तत्वे आहेत. पहिला आहे प्राथमिक तत्वे आणि दुसरं आहे दुय्यम तत्वे. ओके. मग प्राथमिक तत्वे आपण अभ्यासली. कोणकोणती प्राथमिक तत्वे आपण अभ्यासली तर विमेयहित तत्व असेल. ओके. त्याच्यामध्ये काय अभ्यासलं तर विमेयहित कधी असावं, कोणाकोणाला असावं, तसेच त्या पद्धतीने कोणामध्ये असावं, मग कोणाकोणाला असावं विमेयहित, पती पत्नींना असावं. ओके. मालमत्ता व मालकाला असावं, नोकराला असावं, कुळ असतील तर त्यांना असावं, भागीदारांना असावं, ऋणको आणि धनकोंना असावं. ओके. त्याचप्रमाणे जमीनदार असतील किंवा कर्जदार असतील त्यांना असावं, विश्वस्त असतील त्यांना असावं, अभिकर्त्यांना असावं, मालमत्तेला असावं. ओके. हे आपण आपलं जे पहिलं आहे प्राथमिक विम्याची प्राथमिक तत्व ते अभ्यासलं, विमेयहित तत्व. त्यानंतर कोणतं तत्व अभ्यासलं तर हानीभरण तत्व. त्यालाच काय म्हटलं जातं तर नुकसान भरपाईचे तत्व असं म्हटलं जातं. मग नुकसान भरपाईचे तत्व कशाला म्हणतात तर एखाद्या घटनेमुळं जर एखादी घटना घडली तर त्या घटनेमध्ये वस्तू असेल किंवा मालमत्ता असेल त्याचं जे नुकसान झालेलं असतं त्याची भरपाई करण्याच्या तत्वास काय म्हटलं जातं तर नुकसान भरपाईचे तत्व असं म्हटलं जातं. मग आयुर्विमा सोडून सर्व विमा करार हे कशाचे असतात तर हे सर्व करार नुकसान भरपाईचे असतात. ओके. त्यानंतर नुकसान भरपाईची पद्धत अभ्यासली आपण. किती पद्धती अभ्यासल्या आपण त्याच्यामध्ये तर नुकसान भरपाईच्या 3 पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत तर पहिली आहे रोख रक्कम, नेक्स्ट आहे वस्तूची दुरुस्ती आणि तिसरी पद्धत आहे वस्तू बदलून देणे. ओके. हे आपण अभ्यासलं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे. ओके. त्यानंतर तिसरं जे तत्व आहे विम्याचं प्राथमिक तिसरं तत्व आहे ते म्हणजे परस्पर विश्वास तत्व किंवा परमोच्च विश्वास तत्व, प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. परमोच्च विश्वास तत्व किंवा परस्पर विश्वास तत्व. त्यामध्ये काय अभ्यासलं तर यामध्ये विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये काय पाहिजे बाळांनो तर यांच्यामध्ये परस्पर विश्वास पाहिजे. परस्पर विश्वासाशिवाय यांच्यामध्ये करार होऊ शकत नाही. एकमेकांचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर करार रद्द होण्याची किंवा करार बेकायदेशीर ठरण्याची दाट शक्यता असते. मग हा करार करताना त्या दोन्ही व्यक्तींमध्ये एखादी जर माहिती त्यांना माहीत असेल तर ती त्या दोघांनी एकमेकांशी शेअर केली पाहिजे. ओके. म्हणजे काय तर ती थोडक्यात ती माहिती त्यांना माहीत असलेली माहिती लपवून ठेवली नाही पाहिजे. ओके. नाहीतर करार कसा ठरणार बेकायदेशीर ठरणार. आणि जी माहिती त्यांना त्यांच्याकडे आहे ती कशी असली पाहिजे तर ती रिअली असली पाहिजे, सत्य असली पाहिजे, ती माहिती अर्थपूर्ण असली पाहिजे, त्या करारावर वाईट परिणाम करणारी नसावी. ही जबाबदारी कोणावर असते? ही माहिती देण्याची जबाबदारी विमेदारावर असते. कारण विमित व्यक्ती आणि वस्तूविषयी वस्तुनिष्ठ सत्य माहिती कोणाला माहीत असते तर विमेदाराला माहीत असते. ओके. मग त्याच्यामध्ये अजून काय अभ्यासलं आपण तर वस्तुनिष्ठ सत्य माहिती. मग त्याच्यामध्ये काय अभ्यासलं व करार करावा की करू नये, तसेच विमा हप्ता किती आकारावा, किती रकमेचा विमा द्यावा, हे निर्णय ज्या माहितीवर अवलंबून असतात त्याला काय म्हणतात तर वस्तुनिष्ठ सत्य माहिती असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये काही थोडीफार माहिती होती, 4 ते 5 पॉईंट होते ते आपण अभ्यासलेले आहेत. मग विमेदारानं जर ही माहिती दिली नाही, त्याने जर परमोच्च विश्वासाचा, परस्पर विश्वासाचा ह्या तत्वाचा, कोणता तत्व तर परमोच्च विश्वास तत्व किंवा परस्पर विश्वास तत्वाचा भंग केला तर तो करार बेकायदेशीर ठरू शकतो. मग अशी माहिती विमेदाराने दिली नाही तर परमोच्च विश्वास तत्वाचा भंग होत नाही असं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे.
मग उदाहरणार्थ विमा जोखीम करणारी माहिती असेल, उदाहरणार्थ आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, करारामध्ये समाविष्ट असलेली माहिती असेल. ओके. मग करारासाठी आवश्यक असणारी माहिती मिळणारी, अनुषंगाने माहिती मिळणारी असेल. ओके. मग हे करार करत असताना विमेदाराला काय करावं लागतं, त्याला जी माहिती आहे ती त्याने व्यवस्थितरित्या सांगितली पाहिजे. तसेच जी माहिती विमा करार करताना विमेदारास माहीत नसेल, उदाहरणार्थ मग त्या एखादा आजार असेल किंवा ती देण्याचे बंधन विमेदारावर नसते, अशावेळी अपुरी माहिती जर दिली तर या कारणावरून विमा कंपनी आपली जबाबदारी काय करू शकत नाही, टाळू शकत नाही. त्यानंतर चौथं जे तत्त्व होतं ते कोणतं होतं, संभाव्यतेचे तत्त्व. मग संभाव्यतेचे तत्त्वामध्ये काय अभ्यासलं आपण, जर एखादी घटना घडण्याची शक्यता असेल आणि त्यामुळे जर हानी होणार असेल तर त्याला काय म्हणलं जातं, तर संभाव्यतेचे तत्त्व म्हणलं जातं. म्हणजे काय, तर एक अंदाज मानला जातो की अशी घटना घडली तर एवढं नुकसान होईल, अशी घटना घडली तर तेवढं नुकसान होईल, अशी आपल्याला माहिती असते, म्हणजेच पूर्वकल्पना असते. संभाव्य हानी ही नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटनांमुळे होऊ शकते. मग उदाहरणार्थ काय काय सांगितलेलं होतं त्यात, तर भूकंप असेल, पूर असेल, वादळ असेल, ओके, महापूर असेल, दंगल असेल, मग सागरी मार्गाने आपला जो आयात निर्यातीचा व्यापार चालतो तेव्हा जी माल वाहतूक करणाऱ्या जहाजा असतात त्यांची होणारी टक्कर असेल, त्याचप्रमाणे अपघात असेल, ओके, इत्यादी उदाहरणे ह्यामध्ये सांगता येतात. त्यानंतर कोणतं तत्त्व अभ्यासलं, तर 5वं तत्त्व होतं सहकाराचे तत्त्व. मग सहकाराचे तत्त्वामध्ये आपण काय अभ्यासलं, तर विमा व्यवसाय कोणत्या तत्त्वावर चालतो, तर विमा व्यवसाय हा सहकाराच्या तत्त्वावर चालत असतो. मग विम्यामध्ये समान प्रकारच्या धोक्याची शक्यता असणारे अनेक लोक एकत्र येत असतात आणि ते काय करतात, तर विमा हप्त्याच्या स्वरूपात काय करतात, निधी गोळा करत असतात. मग तो जो निधी गोळा झाला आहे त्या निधीतून ज्याचं प्रत्यक्ष नुकसान होईल त्याची भरपाई केली जाते. म्हणजे ज्याचं अचानक नुकसान होईल, बघा काही अनपेक्षित घटना मानवाच्या जीवनामध्ये घडत असतात, मग त्याचं जे नुकसान होईल त्याची भरपाई कोण करत असतं, तर हे विमा कंपनी करत असते. कशातून, तर जे विमा हप्ते भरले जातात त्यापासून जो निधी जमा होतो त्या निधीतून ही भरपाई केली जाते. ज्या विमेदाराची अनपेक्षित संकटामुळे हानी होईल त्याची आर्थिक भरपाई सर्व विमेदार एकत्रितपणे करतात, हेच सहकाराचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, त्या सर्वांचे व्यवसाय असतील, उद्योग असतील, ओके, व्यापार असतील, ते सुरळीत चालण्यासाठी किंवा अखंडपणे चालण्यासाठी विमा किंवा हे सहकाराचे तत्त्व मदत करत असते. ओके, हे आपण अभ्यासलं आहे. ही आपली 5 तत्त्वे आपण विम्याची प्राथमिक तत्त्वेमध्ये अभ्यासलेली होती प्रिव्हियस लेक्चरमध्ये. ओके. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विम्याची दुय्यम तत्त्वे अभ्यासणार आहोत, सेकंडरी प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय अभ्यासलं, प्रायमरी प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स. मग आजच्या लेक्चरमध्ये विम्याची दुय्यम तत्त्वे आपण अभ्यासणार आहोत. मग इंट्रोडक्शन, प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आपणाला, तर दुय्यम तत्त्वे ही नुकसान भरपाई तत्त्वातून निर्माण झाली आहे. नुकसान भरपाईच्या उद्देशाने विमा करार केले जातात. या तत्त्वाचा दुरुपयोग होऊ नये किंवा एखाद्याने गैरफायदा घेऊ नये म्हणून ही तत्त्वे अवलंबली जातात. बघा काय सांगितले, दुय्यम तत्त्वे ही नुकसान भरपाई तत्त्वातून निर्माण झालेली आहेत. मग पुढे काय सांगितले, तर नुकसान भरपाईच्या उद्देशाने विमा करार केले जातात. विमा करार म्हणजे काय आपण अभ्यासलेला आहे. ओके, काय विमा करार म्हणजे, तर विमा करार हा 2 पक्षातील करार आहे. यामध्ये एक पक्ष कोणता असतो बाळांनो, तर पहिला पक्ष असतो तो म्हणजे विमा कंपनी आणि दुसरा पक्ष असतो तो म्हणजे विमेदार. मग विमा कंपनी काय करते, तर विमा हप्त्याच्या मोबदल्यात त्या विमेदाराला विशिष्ट घटना घडल्यास निश्चित रक्कम देण्याचे मान्य करत असते. म्हणजेच काय, तर थोडक्यात त्या 2 पक्षामध्ये झालेल्या करारास काय म्हटलं जातं,
विमा करार असं म्हटलं जातं. मग कसा असतो हा विमा करार? तर विमा करार हा लेखी असावा लागतो. ओके. या तत्त्वाचा दुरुपयोग होऊ नये किंवा एखाद्याने गैरफायदा घेऊ नये म्हणून ही तत्त्वे अवलंबली जातात. मग ह्या विमा कराराचा दुरुपयोग होऊ नये, गैरवापर होऊ नये, गैरफायदा या तत्त्वाचा कोणी घेऊ नये यासाठी काय केलं जातं? तर ही जी विम्याची दुय्यम तत्त्वे आहेत, कोणकोणते आहेत विम्याची दुय्यम तत्त्वे? तर पहिलं तत्त्व आहे मालकी हक्क बदलाचे तत्त्व. त्यानंतर दुसरं आहे अंशदायित्वाचे तत्त्व. तिसरं आहे नुकसान कमी करण्याचे तत्त्व. आणि चौथं आहे नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व. मग मालकी हक्क बदलाचे तत्त्व म्हणजे काय? तर आपण अभ्यासूया. ओके. मग काय सांगितले? विमा कंपनीने विमित मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केल्यानंतर ती विमित मालमत्ता आपोआप विमा कंपनीच्या मालकीची होते. बघा काय सांगितले? विमा कंपनीने विमित मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई केल्यानंतर विमा कंपनी काय करते? ज्या व्यक्तींचं, वस्तूचं, व्यापाऱ्यांचं, व्यावसायिकांचं नुकसान होईल त्याची काय करत असते? तर विमा कंपनी भरपाई करत असते. मग ती भरपाई केल्यानंतर ती विमित मालमत्ता आपोआप विमा कंपनीच्या मालकीची होते. कशा प्रकारे? तर ती काय करते? ती विमा कंपनी त्या वस्तूचं असेल किंवा मशिनरीचं असेल, मालमत्तेचं असेल, व्यवस्थितपणे काय करत असते? सर्व्हिसिंग करत असते. त्याचप्रमाणे त्याची जेवढे काही नुकसान झाले त्याची भरपाई करून देण्याची ती हमी देत असते. म्हणजेच नुकसान भरपाई दिल्यानंतर विमित मालमत्तेचे मालकी हक्क विमेदाराकडून विमा कंपनीकडे हस्तांतरित होतात. बघा, विमा कंपनी काय करत असते? विमित मालमत्तेची झालेली नुकसान भरपाई भरून देते. आणि काय करते? ती नुकसान भरपाई भरून दिल्यानंतर जी विमित मालमत्ता आहे त्याचा मालकी हक्क विमेदाराकडून स्वतःकडे घेत असते. म्हणजे विमा कंपनी स्वतःकडे घेत असते. म्हणून काय म्हटलं जातं ह्याला? तर मालकी हक्क बदलाचे तत्त्व असं म्हटलं जातं. पुढे काय सांगितले? ज्या प्रमाणात विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली असेल त्या प्रमाणात हे मालकी हक्क विमा कंपनीस प्राप्त होतात. बघा, ज्या प्रमाणात विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली असेल त्या प्रमाणात मालकी हक्क विमा कंपनीस प्राप्त होतात. यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करावी लागत नाही. मग विमा कंपनीकडे हे सर्व हक्क देण्यासाठी त्यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करावी लागत नाही. तसेच विमित मालमत्ता विमा कंपनीने प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची गरज नसते. बघा काय सांगितलं याच्यामध्ये? तर यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करावी लागत नाही. तसेच विमित मालमत्ता विमा कंपनीने प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची गरज नसते. जी विमित मालमत्ता आहे, ज्या विमित मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई तर देते विमा कंपनी, प्लस त्याचे मालकी हक्क स्वीकारते. आणि जे विमा कंपनी काय करते? तर प्रत्यक्ष ताब्यात घेण्याची ती गरज भासवत नाही. म्हणजे ती व्यक्ती ती वस्तू स्वतःच्या ताब्यात घेतेच असं नाही. त्याच्यावर ती मालकी हक्क लादत असते, त्याची नुकसान भरपाई देत असते, परंतु ती वस्तू त्या कंपनीला प्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याची अजिबात सुद्धा गरज लागत नाही. या तत्त्वाला प्रत्यासनाचे तत्त्व असे देखील म्हटले जाते. बघा काय सांगितले? तर मालकी हक्क बदलाचे तत्त्व यालाच दुसरा शब्द काय आहे? तर प्रत्यासनाचे तत्त्व. मालकी हक्क बदलाच्या तत्त्वालाच प्रत्यासनाचे तत्त्व असे देखील संबोधले जाते, म्हटले जाते. ओके. नुकसान भरपाई तत्त्वाला हे तत्त्व पूरक मानले जाते. नुकसान भरपाईच्या तत्त्वाला बघा, विम्याची ही जी तत्त्वे आहेत ती कशाची आहेत? तर विमा कंपनीवर आणि विमेदारावरच डिपेंड आहेत. म्हणजे काय? तर विमा कंपनीच नुकसान भरपाई भरून देत असते. मग ही जी तत्त्वे आहेत ते काय आहेत? तर नुकसान भरपाई तत्त्वाला पूरक तत्त्व म्हणून मानले जात असतात. त्यानंतर मालकी हक्क बदलाचे तत्त्व. या तत्त्वानुसार पुढील प्रमाणे मालकी हक्कात बदल होतो. त्यापूर्वी आपण एक फॉर एक्झाम्पल बघूया मालकी हक्क बदलाच्या तत्त्वाचे. तर
जर विमित जहाज व जहाजावरील माल समुद्रात बुडाला असेल आणि विमा कंपनीने त्याची संपूर्ण नुकसान भरपाई विमेदारास दिली, तर त्या बुडालेल्या जहाज व त्यावरील मालावर विमा कंपनीचा हक्क प्राप्त होतो. बघा, जर एखाद्या वस्तूचं किंवा मालाच्या जहाजाचं नुकसान झालं, तर ती व्यक्ती अर्धीच नुकसान भरपाई विमा कंपनीने जर अर्धीच नुकसान भरपाई भरून दिली तर ती त्या विमेदाराकडेच राहते. परंतु त्या विमा कंपनीने जहाजाच्या झालेल्या नुकसानाची पण भरपाई दिली आणि प्लस मालाच्या झालेल्या नुकसानाची पण भरपाई दिली, तर विमा कंपनीचा हक्क त्या बुडालेल्या जहाजावर, त्याचप्रमाणे त्यावर असलेला मालावर हक्क प्राप्त होत असतो. ओके. मग समजा हे जहाज किंवा त्यावरील माल 100 वर्षानंतर एखाद्याने बाहेर काढलं, तर त्यावर विमा कंपनी आपला हक्क प्रस्थापित करू शकते का? तर करू शकते. विमा कंपनीने ऑलरेडी त्या पूर्ण झालेल्या जहाजाच्या नुकसानाची भरपाई, तसेच त्यावरील मालाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई दिलेली असते. मग हा जरी माल सध्या निघाला नाही आणि 100 असेल 200 वर्षानंतर जर एखाद्या व्यक्तीने किंवा ते क्रेन वगैरे असतात त्यांनी काढला, तर तेव्हा देखील त्यावर विमा कंपनीचाच हक्क असणार आहे. त्याप्रमाणे पुढे काय सांगितलं आहे, तर मालकी हक्क बदलाचे जे तत्त्व आहे त्या तत्त्वानुसार पुढील जे मालकी हक्क दिलेले आहेत त्यामध्ये बदल होतो. मग कोणकोणते बदल होतात? तर पहिला दिला आहे, विमित मालमत्तेच्या हानीची भरपाई केल्यानंतर तिच्या अवशेषांवर विमा कंपनीचा अधिकार प्राप्त होतो. बघा, जी विमित मालमत्ता असते तिची जी हानी झालेली असते, मग तिची भरपाई केल्यानंतर तिच्या अवशेषांवर विमा कंपनीचा अधिकार प्राप्त होत असतो. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध, बघा, मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करून विमा कंपनी नुकसानीची वसुली करू शकते. काय सांगितले? मालमत्तेच्या नुकसानाची जबाबदारी म्हणजे ज्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाला जबाबदार असलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीविरुद्ध दावा दाखल करून विमा कंपनी काय करू शकते, तर झालेल्या नुकसानीची भरपाई त्या विमा कंपनीने केली असेल तर त्याची वसुली ही विमा कंपनी करू शकते. ओके. त्यानंतर थर्ड काय पॉईंट सांगितला आहे, विमेदारास विमा कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणाकडून भरपाई मिळाल्यास त्यावर विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होतो. बघा, विमेदाराला विमा कंपनीने जर एखादी नुकसान भरपाई दिली नाही किंवा दिली नाही आणि दुसऱ्याच तिराहित व्यक्तीने जर ह्या नुकसानाची भरपाई दिली, तर त्यावर देखील विमा कंपनीचाच हक्क किंवा अधिकार प्राप्त होत असतो, प्रस्थापित होत असतो. ओके. त्यानंतर फोर्थ पॉईंट काय सांगितलं आहे, तर पहिला पॉईंट आपण अभ्यासलेला आहे, अवशेषांवर विमा कंपनीचा अधिकार प्राप्त होतो. मग असे अवशेष इतरांनी ताब्यात घेतल्यास किंवा किंवा सोडल्यास ते परत मिळविण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. बघा, विमा कंपनीला सगळे अधिकार आहेत, हक्क आहेत. असे अवशेष इतरांनी ताब्यात घेतल्यास किंवा कळविल्यास, सोडल्यास ते परत मिळविण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. हे जे अवशेष असतात कशाचे, जर विमित मालमत्तेचे झालेल्या नुकसानाचे अवशेष असतात ते इतर लोकांनी पळवले किंवा घेतले किंवा बाजूला नेऊन सोडले किंवा टाकले, तर ते परत मिळवण्याचा अधिकार कोणाला असतो, तर विमा कंपनीला असतो. त्यानंतर लास्टचा पॉईंट काय आहे, तर विमित मालमत्तेच्या शिल्लक अवशेषांचा वापर करावयाचा किंवा विक्री करावयाचा अधिकार विमा कंपनीस असतो. बघा, काय सांगितलं आहे, जी विमित मालमत्ता असते त्याचे जे शिल्लक अवशेष असतात त्यांचा वापर करायचा किंवा विक्री करावयाचा अधिकार कोणाला असतो, विमा कंपनी. मग विमा कंपनी काय ठरवणार, ते जे शिल्लक अवशेष आहेत कशाचे, तर त्या विमित मालमत्तेचे, मग ते विक्री करायचे की स्वतः परत वापरात आणायचे
हा अधिकार हे ठरवण्याचा हक्क अधिकार कोणाला असतो, तर फक्त आणि फक्त विमा कंपनीलाच असतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट कोणतं तत्त्व आहे? विम्याचे दुय्यम तत्वामधील नेक्स्ट तत्त्व आहे अंशदायित्वाचे तत्त्व. मग हे तत्त्व काय, तर नुकसान भरपाई तत्त्वाचे पूरक तत्त्व मानले जाते. बघा, ही जी सगळी तत्त्वे आहेत ते कोणाचे पूरक तत्त्व मानले जातात, तर नुकसान भरपाईचे पूरक तत्त्व मानलं जातं. यालाच काय म्हटलं जातं बाळांनो, तर यालाच वर्गणीचे तत्त्व असं देखील म्हटलं जातं. अंशदायित्वाचे तत्त्वालाच वर्गणीचे तत्त्व असं देखील म्हटलं जातं. मग काय सांगितलंय? अंशदायित्वाचे तत्त्व म्हणजे एखाद्या विमेदार आणि एकाच मालमत्तेचा विमा एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांकडे घेतला असेल तर अशा मालमत्तेच्या हानीची भरपाई ती प्रत्येक विमा कंपनी स्वतंत्रपणे न करता सर्व कंपन्या मिळून एकत्रितपणे करतात. यालाच अंशदायित्व असे म्हणतात. बघा, काय सांगितले? अंशदायित्व तत्त्व म्हणजे एखाद्या विमेदार आणि एकाच मालमत्तेचा विमा एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांकडे घेतला असेल आणि अशा मालमत्तेची होणाऱ्या हानीची भरपाई ती प्रत्येक विमा कंपनी स्वतंत्रपणे न करता सर्वजण कंबाईनमध्ये एकत्रितपणे करत असतील तर त्याला काय म्हणतात? अंशदायित्वाचे तत्त्व असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हानीच्या प्रत्येक कंपनीचा हिस्सा तिच्या उतरवलेल्या विमा रकमेच्या प्रमाणात असतो. बघा, त्या वस्तूची किंवा मालमत्तेची होणारी हानी आहे त्या हानीतील प्रत्येक कंपनीचा हिस्सा तिच्या उतरवलेल्या विमा रकमेच्या प्रमाणात असतो. उदाहरणार्थ बघा, विमेदाराने जर आपल्याकडून 2 लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा 2 वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडे घेतला. मग या मालमत्तेचे आगीमुळे पूर्णतः म्हणजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. 2 लाख रुपयांचाच माल होता आणि तेवढंच जर नुकसान झालं तर अशा वेळी काय करावं, तर ह्या दोन्ही कंपन्या मिळून म्हणजेच 1 लाख रुपये प्रत्येकी, असे प्रत्येकी 1 लाख रुपये म्हणजेच किती झाले, तर 2 लाख. 2च कंपन्या आहेत ना, म्हणून मग 1 लाख प्रत्येकी नुकसान भरपाई देतील. जर या दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे 2 लाख भरपाई दिल्यास विमेदाराला फायदा होईल आणि ते विमा तत्त्वाच्या विरुद्ध आहे. बघा, काय सांगितले उदाहरण, जर विमेदारांना आपल्या 2 लाख रुपये किमतीच्या मालमत्तेचा विमा 2 वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून घेतला. मग जी मालमत्ता आहे तिचं आगीमुळं पूर्णतः नुकसान झालं किंवा पूर्णतः ती मालमत्ता आगीमध्ये जळाली. म्हणजे किती नुकसान झालं आपलं? पूर्णतः जळाली म्हणल्यावर 2 लाख किमतीचीच मालमत्ता होती आणि पूर्ण जळल्यावर 2 लाखांचंच नुकसान झालं ना. मग अशा वेळी दोन्ही कंपन्या मिळून काय करणार? 1 लाख रुपये प्रत्येकी नुकसान भरपाई देणार. मग दोन्ही कंपन्या म्हणल्यावर प्रत्येकी 2 लाख होत आहेत. मग जर या दोन्ही कंपनीने स्वतंत्रपणे 2 लाख रुपये भरपाई दिली तर विमेदाराला फायदा होईल, हो ना. आणि मग ते विमा तत्त्वाच्या विरुद्ध आहे, ते ह्या तत्त्वास लागू होत नाही. तसेच विमेदाराने अन्य कंपनीकडे विमा घेतल्याचे स्पष्ट केले पाहिजे. बघा, विमेदारांना जर एका विमा कंपनीकडे नुकसान भरपाई घेत असेल आणि त्या कंपनीकडे न कळवता दुसऱ्या कंपनीकडून त्याने नुकसान भरपाई घेतली तर तसं त्या आधीच्या कंपनीला त्याने स्पष्ट करावं लागतं. कोणी? तर विमेदाराने. मग त्या विमा कंपनीला फसवण्याच्या उद्देशाने दुसऱ्या कंपनीकडून भरपाई घेतल्यास विमा कंपनी काय करते? ती विमेदाराकडून वसूल करू शकते. बघा, विमा कंपनी काय करू शकते? जर त्या विमेदाराने पहिल्या विमा कंपनीला फसवण्याचा प्रयत्न करून दुसऱ्या कंपनीकडून जर भरपाई घेतली तर विमा कंपनी काय करते? त्या विमेदाराकडून ती रक्कम असेल किंवा भरपाई असेल वसूल करू शकते. तसेच अन्य कंपनीने भरपाई दिली नसेल तर ज्या कंपनीने ती पूर्ण दिली आहे ती कंपनी इतर कंपन्यांकडून त्यांच्या हिश्श्याची वर्गणी वसूल करू शकते. मग हे तत्त्व आयुर्विम्याला लागू होतं का? तर हे तत्त्व आयुर्विम्याला लागू होत नाही. बघा, आपण न्यूजला देखील
ह्या ॲड पाहत असतो की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी सर्वांची काढा म्हणून. त्याचप्रमाणे कारण आयुर्विमा कसला करार नाही आहे, तर आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. आणि ही जी तत्त्व आहेत किती 4, ती कशाची आहेत, तर नुकसान भरपाई तत्त्वाचे पूरक तत्त्व मानले जातात. ही जी 4 तत्त्वे आहेत विम्याची दुय्यम तत्त्वे, ती नुकसान भरपाई तत्त्वाची पूरक तत्त्वे आहेत. मग आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे का, तर आयुर्विमा हा नुकसान भरपाईचा करार नाही. मग एखादी व्यक्ती आपल्या आयुष्याचा कितीही रकमेचा कितीही विमा कंपन्यांकडे काय करू शकते, विमा उतरवू शकते. त्यानंतर थर्ड तत्त्व कोणतं आहे, तर तिसरं तत्त्व आहे नुकसान कमी करण्याचे तत्त्व. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, नुकसान कमी करण्याचे तत्त्व म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहूया. ओके. विमित मालमत्तेला नुकसान होत असताना ते कमीत कमी कसे राहील यासाठी विमेदाराने प्रयत्न करणे अपेक्षित असते. नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विमेदारावर सोपवलेली जबाबदारी म्हणजेच नुकसान कमी करण्याचे तत्त्व होय. बघा, विमित मालमत्तेला नुकसान होत असताना ते कमीत कमी कसे राहील यासाठी विमेदाराने प्रयत्न करणे अपेक्षित असते. जर एखादी मालमत्ता साठवून ठेवलेली असेल गोडाऊनमध्ये, तर विमेदाराला तरी त्याची कल्पना आहे का की ते आग लागेल. ओके. त्याचप्रमाणे त्या मालाला वाळवी लागेल वगैरे, किंवा त्या मालाची चोरी होईल याची विमेदाराला कल्पना नसते. मग ह्या काय असतात, तर अचानक घडणाऱ्या गोष्टी असतात. मग विमित मालमत्तेला नुकसान होत असताना जर विमेदाराने पाहिले, तर ते नुकसान कसे कमी करता येईल, ते नुकसान कसे जास्तीत जास्त होणार नाही याची जबाबदारी कोणावर असते, तर विमेदारावर असते. मग ते कमी करण्याचे प्रयत्न कोणी केले पाहिजेत, तर विमेदाराने करणे अपेक्षित असते. नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विमेदारावर जबाबदारी सोपवलेली असते. त्यालाच काय म्हटलं जातं, त्यालाच नुकसान कमी करण्याचे तत्त्व असं म्हटलं जातं. विमित मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास विमेदार आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये किंवा ते कमीत कमी राहावे यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. यामध्ये जर त्याने दिरंगाई किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई नाकारू शकते. बघा काय सांगितलंय, विमित मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास विमेदार आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये किंवा ते कमीत कमी व्हावे यासाठी सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. जर एखादं नुकसान कमी प्रमाणातलं असेल आणि त्याचं आपलं त्याच्याकडे जर लक्ष नसेल आणि त्याचं जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान झालं, तर काहीही फायदा नसतो. पण तीच सिच्युएशन जर उलटी झाली, म्हणजे ती नुकसान भरपाई कमी करता आली आपल्याला, तर त्याचं जास्तीत जास्त प्रसार होणार नाही किंवा खूप नुकसान भरपाई त्याची भरावी लागणार नाही. यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. यामध्ये जर त्याने दिरंगाई लावली, बघा, यामध्ये जर त्याने दिरंगाई लावली, टाळाटाळ केली, असं जर काही कृत्ये त्याची दिसून आली किंवा निदर्शनास आली, तर विमा कंपनी काय करू शकते, नुकसान भरपाई देण्यास तयार होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ विमित मालमत्तेला आग लागल्याचे समजताच विमेदाराने ताबडतोब अग्निशामक दलास फोन करणे, पोलीस स्टेशनला कळवणे आवश्यक असते. बघा, जी मालमत्ता आपण साठवून ठेवलेली आहे, बघा कुठे मालाचा साठा करतात, तर गोडाऊनमध्ये. मग गोडाऊनमध्ये आपणाला जर आग लागण्याची शक्यता दिसू लागली किंवा वाटू लागली, तर त्वरित आपण काय केलं पाहिजे किंवा विमेदाराने काय केलं पाहिजे, तर अग्निशामक दलाला फोन केला पाहिजे, पोलिसांना फोन केले पाहिजेत. तसेच त्या आजूबाजूला जी मालमत्ता असेल तिचं नुकसान होऊ नये म्हणून ती सुरक्षित स्थळी हलवली पाहिजे. यासारखे जे नुकसान कमी करण्याचे प्रयत्न आहेत ते कोणी केले पाहिजेत, तर ते या विमेदाराने केलेले पाहिजेत. मग
पुढे काय सांगितलं आहे, तर नुकसान कमी करण्याच्या तत्वानुसार ही जबाबदारी कोणावर येते, तर कायदेशीरपणे विमेदारावरच येत असते. हे तत्त्व सोडून आयुर्विमा सोडून इतर सर्व विमा प्रकारातून लागू होते. हे तत्त्व कोणतं तत्त्व, तर नुकसान कमी करण्याचे तत्त्व काय, तर आयुर्विमा सोडून इतर सर्व प्रकारांमध्ये लागू होत असतं. त्याचप्रमाणे विमेदाराने जेवढी मालाची काळजी घेतली आहे तेवढीच त्याने विमा घेतला असताना देखील काळजी घ्यावी, हा या तत्त्वाचा काय असतो, मुख्य उद्देश असतो. विमेदाराने बघा, विमा घेतला नसता तर विमेदाराने मालमत्तेची जेवढी काळजी घेतली तेवढीच ती त्याने विमा घेतला असताना देखील घ्यावी. मग ह्या तत्त्वाचा हाच उद्देश मूळ असतो. म्हणजेच एखाद्या मालमत्तेचा विमा घेतला म्हणजे चिंता संपली, आता नुकसान झाले तरी चालेल असे विमेदाराने समजावं का, तर असं विमेदाराने स्वतःचा गैरसमज करून घेऊ नये. ती मालमत्ता घ्यायची, तसेच तिचं संरक्षण करायचं, चांगल्या किमतीने विकायची आणि स्वतः प्रॉफिटमध्ये राहायचं, असं काय केलं पाहिजे, तर विमेदाराने केलं पाहिजे. त्या मालाची हेळसांड झाली नाही पाहिजे, त्याचप्रमाणे मालाची काळजी घेतली पाहिजे. ओके, ह्या सर्व गोष्टी कोणी केल्या पाहिजेत, तर ह्या सर्व गोष्टी विमेदाराने केल्या पाहिजेत. त्यानंतर ही सर्वतोपरी काळजी घेऊनही विमित मालमत्तेचे नुकसान झाले. बघा, विमेदाराने ह्या सर्व मालमत्तेची काळजी घेऊनही काही नुकसान झालं तर त्याची भरपाई करण्याची जबाबदारी कोणाची असते मग, तर विमा कंपनीची असते. हे सर्व करूनही जरी मालमत्तेचं नुकसान झालं किंवा मालमत्ता खराब झाली तर ह्या सर्व गोष्टींची भरपाई कोण देतं, ह्या सर्व नुकसानाची भरपाई देण्याची जबाबदारी कोणाची असते, तर विमा कंपनीची असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्लासचं तत्त्व कोणतं आहे आपलं, तर नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व. नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व, मग ते म्हणजे काय ते आपण अभ्यासूया. ओके, हे तत्त्व नुकसान भरपाई तत्त्वाचे पूरक तत्त्व मानले जाते. प्रामुख्याने अग्नी विमा व सागरी विमा मध्ये या तत्त्वाचा अवलंब केला जातो. विमा करारात विमित मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीचे कारण महत्त्वाचे असते. बघा, प्रामुख्याने अग्निविमा व सागरी विम्यामध्ये या तत्त्वाचा अवलंब केला जातो. कोणत्या तत्त्वामध्ये, तर नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व. या तत्त्वामध्ये अग्निविमा आणि सागरी विमामध्येच या तत्त्वाचा अवलंब केला जातो. विमा करारात विमित मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीचे कारण महत्त्वाचे आहे. विमा करारामध्ये काय, तर विमित मालमत्ता असते, त्या मालमत्तेचं जे नुकसान असतं त्या नुकसानीचे कारण महत्त्वाचे असते. कशामुळे नुकसान झालं, का झालं, कधी झालं, कुठे झालं, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण त्याची नुकसान भरपाई कोणाला द्यायची असते, तर विमा कंपनीला द्यायची असते. मग विमा कंपनीने सगळी चौकशी केली पाहिजे. मालमत्ता कशी जळाली, कुठे जळाली, का जळाली, कुणी जाळली. ओके, आणि मगच त्या मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई दिली पाहिजे. अनेकदा विविध मालमत्तेला होणाऱ्या नुकसानीची कारणे विविध असू शकतात. बघा, अनेकदा विविध मालमत्तेची जे होणारं नुकसान असतं त्याची वेगवेगळी कारणे असतात. म्हणजे काही जण बघा मुद्दाम एखाद्या जंगलाला आग लावतात, ऊसांना आग लावतात, पिकांना आग लावतात. ओके, त्याचप्रमाणे काहीतरी त्यांची जी जनावरे असतात ती चांगल्या पिकामध्ये सोडतात, मग ती जनावरे त्या पिकाचं नुकसान करतात. मग अशी जी काही विविध कारणं असतात ते म्हणजे मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीमध्ये येत असतात. कारण काही वेळा अनेक घटना सलग घडल्याने म्हणजेच घटनांची मालिका निर्माण होऊन धोका पोहोचतो. काय सांगितले, काही वेळा काय होतं, तर अशा अनेक घटना असतात ज्या सलग निर्माण होतात आणि त्यामुळे काय होतं, तर जी विमित वस्तू असते तिला काय होतं, तर धोका निर्माण होतो. मग अशा वेळी काय, तर नेमक्या कोणत्या कारणामुळे नुकसान झाले
कशामुळे झाले हे पाहावं लागत असतं. कारण विमा करारात जर नमूद असेल तरच नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कोणावर येते, तर विमा कंपनीवर येते. जर नुकसानीच्या कारणाचा विमा करारात समावेशच नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई करू शकत नाही. बघा काय सांगितलं, जर नुकसानीच्या कारणाचा विमा करारात समावेशच नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई कोणत्या जीवावर देईल? नाही देऊ शकत ना. ती जबाबदारी ती झडकरून टाकू शकते. का तर विमा करारामध्ये त्या नुकसानीचं कारणच नाही. मग का विमा कंपनी त्या नुकसानाची भरपाई देईल? नाही देऊ शकत. उदाहरणार्थ इमारतीची भिंत पडून जर शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे जर इमारतीला आग लागली आणि विमेदाराचं नुकसान झालं तर यापैकी नुकसानीचे नजीकचे कारण कोणते हे तपासले जाणार आणि नंतर मग ते विमा करारात समाविष्ट असेल तरच भरपाई दिली जाणार. जर हे विमा कराराच्या ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये जर बसलं नाही तर विमा कंपनी त्याची भरपाई देत नाही. त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट हे काय झालं, कारण करारात समाविष्ट असेल परंतु भिंत पडल्यामुळे होणारे नुकसान हे करारात नमूद नसेल तर विमा कंपनी नुकसान भरपाई देईल का? तर मुळीच देणार नाही. ती नुकसान भरपाई देण्याची नाकारू शकते कारण ते नुकसानीचे नजीकचे कारण आहे. ओके, काय तर ते नुकसानीचे अगदी बेस्ट एक्झाम्पल आहे. हे बघा एक्झाममध्ये देखील आपण लिहू शकतो. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. तर ते काय आहे, तर नुकसानीचे नजीकचे कारण आहे. मग हे कारण जर त्या करारामध्ये विमा करारामध्ये बसलं नाही तर विमा कंपनी काय करू शकत नाही, तर विमा कंपनी अजिबात नुकसान भरपाई देऊ शकत नाही. ओके, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय अभ्यासलं, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण विम्याची दुय्यम तत्त्वे अभ्यासलेली आहेत. मग किती विम्याची दुय्यम तत्त्वे अभ्यासली आपण, तर विम्याची आपण 4 दुय्यम तत्त्वे आहेत ते अभ्यासली. मग पहिलं तत्त्व कोणतं होतं विम्याच्या दुय्यम तत्त्वाचं, तर पहिलं तत्त्व होतं मालकी हक्क बदलाचे तत्त्व. त्यानंतर दुसरं तत्त्व होतं ते अंशदायित्वाचे तत्त्व. तिसरं होतं ते नुकसान कमी करण्याचे तत्त्व आणि चौथं होतं ते नुकसानीचे नजीकचे कारण तत्त्व. ही जी विम्याची दुय्यम तत्त्वे आहेत आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण विम्याची प्राथमिक तत्त्वे अभ्यासली. ह्याचा सर्वांनी व्यवस्थित स्टडी करायचा आहे आणि आपल्याला जर एक्झाममध्ये विचारलं तर ही सर्व तत्त्वे आपण व्यवस्थितरित्या स्टडी करून लिहायला पाहिजेत. ओके, त्यानंतर आपला जो 4th टॉपिक होता विम्याची तत्त्वे, विम्याची प्राथमिक तत्त्वे आणि विम्याची दुय्यम तत्त्वे. ओके, त्याचप्रमाणे विमा करार, इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट, हे जे आपलं 4th युनिट होतं ते इथेच एंड झालेलं आहे, संपलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आपलं जे COCचं इन्शुरन्स इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स जो आपला पेपर नंबर 1 आहे त्याचा जो 3rd टॉपिक आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ इन्शुरन्स, तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके, म्हणजेच काय तर विम्याची उत्पत्ती आणि उत्क्रांती. मग त्याच्यामध्ये विम्याची उत्पत्ती कधी झाली, उत्क्रांती कशी झाली, ओके, ते पॉईंट अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे 2-3 कंटेंट आहेत ते देखील आपण अभ्यासणार आहोत. ओके, इथे मग आपला पेपर नंबर 1 एंड होईल. मग नंतर पेपर नंबर 2 आपण लगेच स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू.